सगळ्यांका वाड्यातून बाहेर काढूक बघता हा। जावा जावा, कोणी खय जावचा ना थैसर जावा, पण ह्या छाया ऐसून आलाचा नाही। कोणा कळत नसला ना तरी माका तुझा वागणं बरोबर कळता। तुका आज ना ओळख नाही, जन्मापासून ओळखतोय। सगळ्यांका वाड्यातून बाहेर काढूसाठी डाव करतोस। आवरा रे तिका कोणीतरी आवरा, बोला कोणीतरी, माझं एकट्याच तोंड वागता। तू हय सर, माका वाटलं थैसर असस काय गे? माका खरा खरा सांग, तुझं नक्की काय डाव असा? तू काय अशी सहजासहजी वाड्यातून जाणाऱ्यातली नाही असस। उद्या मरशीत ना तर म्हणजे तो वाड्याच्या सागवानाने जाळा माका म्हणा। तू कशी वाड्याच्या बाहेर पडतो? बरं पडतस ती पडतस, आमकाय घराच्या बाहेर पडूक सांगतस? मग धाकट्या सुनेक वाड्यात एकटी ठेव, तुका काय मिळवचा असा? काय मिळवचा असा तुका? जावा, खय जावचा ना थैसर जाऊक लागा। या छाया हैसून हालाचा नाही, जावा जावा। काय हो, काय चालला तुमचा हा? काय म्हणजे बाहेर जायचं आता, सामान घेऊक नको? काय माहित कधी येणार? कोण जाणार? मी आडला माझा खेटर। हो तुम्ही काय ऐकता म्हातारीचा? हा ती नाचवताना आपण नाचायचा, ती म्हणाली घराबाहेर जावा म्हटल्यावर आपण घराबाहेर जायचा, ती म्हणाली आत यावा म्हटल्यावर आपण आत यायचा। अहो काय खेळ करून ठेवला ना आपलं? सरिता, ती पण आपल्या वांगडे येता ना, म्हणजे काहीतरी कारण असा ना? कळत कसा नाय? म्हातारी ना तुमका जाळ्यात ओढूक बघता, पण तसा काय करायचा नाही हा। माझा ऐकायचा, खय जायचा नाही आपण हेच ना। का काय नाही, सामान बांधूक घ्यायचा नाही देवा। अगो थांब, अगो थांब, सोडा म्हणताय ना? अगो सामान फुटत। सामान फुटात? अगो सरिता का? आता कळला माका। मी नाही इलं असतं तर माझी काही सवत घेऊन घराबाहेर पडणार होतास? सरिता, सरिता, खूळ लागला काय तुका? ओ खूळ कोणाक लागला ना आता बघा, आपल्या घराबाहेर जाऊ सांगता ना ते म्हातारी खूळ लागला। पण तुमका सांगून ठेवतोय, मी खय जाणार नाही, नाही म्हणजे नाही। सरिता समजवा ना म्हातारी तुमच्या, समजवा। ते सगळं सामान घेईन, लाकडा घेईन, मी पेटवून घेईन स्वतः आणि चिठ्ठी लिहीन। या घरात कसं छळ होता माझा जो। तू लिहणार? लिहून घेईन, पण म्हातारी सोडणार नाही हा। पेटवून घेईन स्वतः, पेटवून घेईन। बरं चला। चला तुमका कायच वाटत नाही तुमका? हा आता जवळची वाटतं तुमका? आपल्या हात धरून घराबाहेर काढला ना तेव्हा मी होतोय वांगडा तुमच्या। माझ्या जीवावर उठलास काय? जावा तिच्या वांगडा जावा, नेंदी बैलासारखी मान ठेवलवा। पण सांगतोय तुमका कळत नाही म्हातारीचो डाव। ती लबाड असा, दिसता तशी नाही, कधी गोड बोलून काहीच काढीत ना, कळूचा पण नाही तुमका। पण तुम्ही नाही बोलूचास, पण मी गपरवणार नाही, मी बोलतलय। या घरावर जी संकटा येली तू ती माघारी फिरवलंस, माका आधार दिलंस, माझ्या पोरांका जपलंस। त्याच विश्वासावर या घर मी तुझ्या ताब्यात देतोय। या घरात जी काही इडापिडा असा ती बाहेर काढून टाक आणि या घराचा पावित्र्य तसाच कायम ठेव। अम्मा, हे काय हे काय? मी का नाही तुमच्या बरोबर? मला सांगा ना काय झालंय? इथे कशी राहू?
तुम्ही नाही, अभि नाही, पूर्वा नाही, कोण नाही, मी 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 फक्त. सांगा ना, चुकला मी? एंडिंग झालं का माझ्याकडून? का पनिशमेंट देत आहे? मला पण तुमच्या सोबत घेऊन चला ना प्लीज. मी सून नाहीये ना? नाही, मी मुलगी आहे ना? अपनिंगने इट बोम मुलगीला टाकून जाणार नाही ना अम्मा. मला तुमच्या सोबत यायचंय अम्मा. मला माझ्या पीपल माणसांसोबत यायचंय. नकोय वाडा. अम्मा बोला ना एक काहीतरी. अम्मा बोला ना अम्मा, सांगा ना अम्मा. मला का 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 इथे स्टॉप केला, थांबवला? पोयदल गेली होती ना, मग का पनिशमेंट देण्यासाठी ठेवला इथे? हा मग कारण आहे, बोला ना. अभि हे काय एंडिंगला उत्तरम काही कारण होणार कशासाठी आहे? अरे याचं उत्तर फक्त आई देऊ शकते, मी नाही. ഞാൻ നമ്മോട് ചോദിച്ചു अभि. अम्मोന്നും പറയണില്ല. कोणी बोलत नाहीये काय? आई बोलत नाहीये, आई सांगत नाहीये. हे बघ, उत्तर आन्सर नाही मिळालं ना, मी इथे थांबणार नाही. खरंच थांबणार नाही. बँगलोर तुझ्या सोबत आली, ഒരു വിശ്വാസമുണ്ടായിരുന്നു, നീ ഒപ്പമുണ്ടായിരുന്നു. तू कुठे? घराबाहेर काढला रे मला. गप्प होती, काय नाही बोलली. पण आता हे काय? सगळे घराबाहेर आणि मी इथे ओट्टिके एकटी. इंदिने का कशासाठी? काय काय केलं मी? ഒരു ഉത്തരം എന്തെങ്കിലും? അഭി, എനിക്ക് എന്റെ ജീവിതം മൊത്തം നിന്റെ ഒപ്പം വേണം. तुझ्या सोबत राहायचंय होल लाईफ. ഞാൻ എന്താ പറയണേ കേക്ക്? जिथे जातोय ना मी येते सोबत. नाही होत काय? बँगलोरला जाऊया आपण. अम्मा खोलीत चालेल, ओके. कारण इथे होता ना, घरी लांब नव्हता. आता तू बाहेर यानी വീട്ടിലെ ഒറ്റയ്ക്ക് एकटी नाही. എനിക്ക് പറ്റില്ല. ഐ എം സോറി, पण मी थांबणार नाहीये एकटी. എന്ത് വേണമെങ്കിലും ആയിക്കോട്ടെ, ഞാൻ പക്ഷെ ഇവിടെ ഒറ്റയ്ക്ക് നിൽക്കാൻ പോണില്ല. अभि प्लीज ऐक ना. अभि एकदा ऐक. अभि प्लीज. अभि नो प्लीज. अभि ऐक ना. നോക്ക്, ഞാൻ പറയുന്നത് കേക്ക്. उत्तर तरी देऊन जा अभि. अभि छायाताई, आपल्या मागे काय कारस्थाना चालली ती बघतास ना? माका सगळं कळता. तिचे जिलच दूध कुळे असं आहे. अहो काय चालला या? आमका कळूकच हवा. काय री एकटा आयसर रवतला आणि आम्ही काय करायचा? होय तो. आपण जर सगळी जण जातो, मग ते का किती नाही न्यायचा? पूर्वा, तुझं सामान बांधून ठेवलंस? हो. घेऊन ये. थांब पूर्वा. अहो एका बाहेरच काढूचा होता ना, मग सासर होऊन हे का हैसर किती आणलास? रावला असतात हैसरच. काय हो अभिराम भाऊजी, हे का हेच दिवस दाखवचे होते ना, हैसर आणलासच कित्या? वहिनी, तुम्ही काय हो बोलू नको. तुमच्या आवसच काय तर उत्तर देऊ दे. काय हो आहे सांगा ना. त्या कावेरी हैसर राहतला, आपल्या वांगडा किती ना येतला? आपल्या वांगडा? अगो ह्या डोळ्यात खुपा होता ना तुमच्या. सगळ्यांच्या डोळ्यात खुपा होता. मग तेव्हा कधी विचारलंच नाही कावेरी, अगं वायच आमच्या वांगडा किती बसनच नाही. आता किती वया कावेरी?
हा आता तुमच्या डोळ्यासमोर नसतला बराच हा तुमका. आई अभिरामा तू काही एक बोला नको. तू हे का सोड चिठ्ठी देऊक निघालस, तुझ्या खोली असून बाहेर काढलंस. मग आता ता खय रवात खय नाय ता मी बघी. माका कोणी काय विचारायचा नाही. आणि जर तुमका घराचो व्यवहार लवकर करूचो असात आणि या घराचो वाटो व्हयो असात तर हैसून बाहेर पडा. मी तुमका परत सांगते, मी कागदपत्रांवर अंगठो देऊचय नाही. मगे ना घर विकला जातला ना तुमका घराचो वाटो मिळतलो. तू अन्नपूर्णा असस गो. या घरात इल्यापासून सतत पेटत रावलस, कोणाक उपाशी नाही ठेवलंस. तुझ्या निखाऱ्यान या घराचा पावित्र राखलाय. आता आणखी काही दिवस या पावित्र टिकवून ठेव. हा मी परत येतलय आणि ह्या चुलीवर नायका रांधून वाढतले. तू आंदणासून माझ्या वांगडा या घरात येलस. मगे हळूहळू एक एक भांडा जमा करून माझा संसार उभो केलंय मी. तुम्ही नुसती भांडी नाही असस, माझ्या संसाराचे आठवणी असत. बाई माणसासाठी घरातली प्रत्येक निर्जीव वस्तू जिती असता. म्हणान 100 भांड्यासून आपला एक भांडा आता बरोबर ओळखता. कारण तेचो त्याच्यावर हक्क असता म्हणा नाही, तर संसार जोडताना त्या भांड्याशी पण नाता जोडलेला असता ते ना. म्हणून भांडा वापरताना ना पहिल्या ते आपल्या पदरान पुसता. पण ना आता ह्यो पदर ना तुमच्यावर सून फिरतला नाही. लय दिवस नाही, थोडेच दिवस, हे पण दिवस सरतले. पण तुम्ही मात्र ना त्या उदशेक तुमच्यावर हक्क सांगूक देऊ नको. तुमच्या विश्वासावर मी हा घर सोडून जातोय. आपल्या घराची काळजी घेवा, नीट सांभाळा. या घर काळजी घेवा. येतोय मी. अभि अभि एनिवेटिव्ह पॉइंट. अभि मी एकटी नको घरात प्लीज. मी येते ना. मी येते अम्मा. एटा मी येते. एकटी नको घरात प्लीज. सोबत एकत्र एकटी घरात प्लीज. पूर्वा पॉन्डा पूर्वा प्लीज. चेची प्लीज चेची जाऊ ना. हा येते मी पण. जाऊ नका, मला एकटी नको ना. मी येते ना. अम्मा 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 केक अम्मा नको सोडू प्लीज अम्मा. काल बिडके अम्मा. मम्मी पाय पडते अम्मा.
मग नको जाऊ मग प्लीज. गप उभा राह. माझी शपथ आहे तुका, या घरातून आमच्या वांगडा बाहेर पडलंस तर माझा मेलेला तोंड बक्षीत. काळजी घे स्वतःची. आहे माधव आणि पांडू. बाबा ते दोघं विहिरीजवळ आहेत, यायचं नाही म्हणतायत आपल्यासोबत. असं कसं करून चलात? नियम सगळ्यांका एकच. त्या दोघांका कसले कळतात नियम? आणि त्या खुळ्याचो काय वाटो नाही हा? आणि माधव भाऊजींका पण वाटो देऊन काय उपयोगा? सरिता गप रवशील. गप रवणत नाही, खेळ झालेत सगळे. दत्ता, त्या दोघांका वाट्याचा काय पडलेला नाही रे. त्यांचो ना घरावर जीव असा, मनान पाय निघणत नसतील. तू जाऊन समजावून सांग त्यांका, आणि ऐकत नाहीत ना तर त्यांका सांग कायमचा नाही जातो, फिरून घराकडे येऊचा हा. कर रे बाबा एवढा घरासाठी. आणि हा पांडू काढू नको हा, काहीतरी खय तरी पळान जायत रे. मी बघते त्यांका. तुम्ही ना हे सगळं सामान घेऊन ना पुढे निघा, मी येतय. अम्मा, 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 जेवढा दुःख तुका होता ना तेवढाच दुःख माका पण होता गो. पण एवढा कर माझ्यासाठी, घरात एकटा रव. मी एकटी नाही राहणार. अण्णा येतील. बोलो अण्णा नाही कांका, त्यांका म्हणा तुमची लग्नाची बायल तुमची वाट बघता हा. एक लक्षात ठेव, आज पण तुमच्या दोघांच्या मध्ये मी उभी असय. इंदुमती हरी नाईक, कळला? अम्मा,